शिक्षक भरतीची नवीन सूचना आली. विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लवकरच आणि विथ इंटरव्ह्यूची यादी लेट लागणार. 10 मार्चपर्यंत दुसरी यादी लागेल काय? पाहूया. एक न्यूज बुलेटिन शिक्षक भरतीचं पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध झालेलं आहे. काय आलेली आहे नवीन सूचना पवित्र पोर्टलला? चला पाहूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे शिक्षक भरतीच्या येणाऱ्या नवीन महत्त्वपूर्ण अपडेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील. नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो, आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले उर्वरित व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. चला पाहूया पवित्र पोर्टलवर आलेली ही नवीन सूचना. 1 मार्च आज एक नवीन सूचना टाकलेली आहे पवित्र पोर्टलवरती, ज्याच्यामध्ये ही भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्यासंदर्भात उमेदवार व त्यांचे पालक असतील किंवा शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेक चांगल्या व्यक्तींनी खूप चांगल्या प्रतिक्रिया पाठवलेल्या आहेत, असं यांचं मत आहे. इतकेच नव्हे, ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी सुद्धा याच्यामध्ये ही भरती निष्पक्ष व पारदर्शी पद्धतीनं झाल्यास संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या सर्वांचं प्रशासन आभारी आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे की जर कोणाला याच्या संदर्भात काही तक्रार असेल किंवा काय असेल तर ती सोडवणूक करण्यासाठी निवारण व दुरुस्ती समितीसुद्धा गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईनसुद्धा त्यांच्याकडे तक्रार करू शकताय. ओके. त्याच्यानंतर तिसरा त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे की संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे, तक्रार निवारण समितीकडे अर्जाचे अवलोकन करणे आणि निर्णय घेणे या संदर्भीय संपूर्ण परिस्थितीवरती ते विचार करून तुम्हाला लवकरात लवकर त्याचा प्रतिक्रिया किंवा त्यांना रिपोर्ट देतील. आणि चौथा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये सेकंड यादी ज्याच्या संदर्भात त्यांनी बोललेलं आहे. समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी कन्व्हर्जन राऊंड पूर्वतयारी करीत असून त्याबद्दल सुद्धा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर ते पुढील कार्यवाही करतील आणि तुम्हाला लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध होईल. आणि 5वा मुद्दा आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी थोडीशी लेट लागणार आहे मित्रांनो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूची, त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लागेल. म्हणजेच एक्झॅक्ट किती दिवस लागतील तर विदाऊट इंटरव्ह्यूची यादी येत्या 10 मार्चपर्यंत आपल्याला पाहायला दिसेल आणि विथ इंटरव्ह्यूची यादी 15 मार्चपर्यंत किंबहुना ही आचारसंहिता संपल्यानंतर एप्रिलमध्ये पहिल्या वीकमध्ये सुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू तरी आपल्याला 10 मार्चच्या आत पाहायला मिळेल आणि शक्य झाल्यास विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा आपल्याला 15 मार्चपर्यंत पाहायला मिळू शकते. आणि जर डिले झालं चुकून आचारसंहिता लागल्यामुळं तर एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये. ठीक आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो, आत्ताच आली होती. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलसोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.